हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसानंतर आजचा ब्लॉग टाकत आहे. तर आजचा जो ब्लॉग आहे तो आहे किचन ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक छोटीशी इझीवाली रेसिपी शेअर केलेली आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आज मी बनवणार आहे पिझ्झा, नो ओव्हनवाला. तर त्यासाठी इथे मी तयारी केलेली आहे सगळी. तर इथे मी घेतलेला आहे पिझ्झा बेस. तर या पिझ्झा बेसवर मी आता चटणी लावणार आहे, शेजवान चटणी. इन्स्टंट पिझ्झा बनवण्यासाठी ही खूप छान चटणी असते, जे की ही चटणी वापरले दुसरे काही टॉपिंग्स वगैरे टाकायची गरज नसते. म्हणजे दुसरे स्प्रेड्स वगैरे जास्त नाही वापरले तरी चालतात. याने सुद्धा उत्तम असा पिझ्झा होतो. तर इथे छान मी असं स्प्रेड करून घेतलेले आहे चटणी. तर आता चटणी स्प्रेड झाल्यानंतर मी आता यावरून टॉपिंग्स टाकणार आहेत. माझ्याकडे जे अवेलेबल व्हेजिटेबल्स होते ते मी टाकणार आहेत. सध्या इथे बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे, जो की वरून छान असं स्प्रेड करणार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटोज टाकणार आहेत. टोमॅटोज टाकल्यानंतर याच्यावर छान असं कोथिंबीर बारीक चिरलेली स्प्रेड करणार आहे, जेणेकरून त्याला एक छान असा पिझ्झाला फ्लेवरफुल वाटतो आणि कलरफुलसुद्धा वाटतो आणि तेवढंच टेस्टी पण लागतो. तर तसाच वीकेंडही होता, त्यामुळे म्हटलं चला तर आज ही रेसिपी ट्राय करूया. तर असं छान माझा पिझ्झा बेस झालेला आहे रेडी. इथे मी आता छान टॉपिंग्स केलेले आहे, कोथिंबीर वगैरे. अजून यामध्ये अजून एक गोष्ट टाकणार आहे, ती म्हणजे चीजसुद्धा मी छान असं ग्रेट करून बारीक करून टाकणार आहे सगळीकडे पसरून. तर असं छान चीजसुद्धा मी ग्रेट करत आहे गरम होण्यासाठी तव्यावर. तर इथे मी पहिलंच गॅसवर तवा तापवलं होतं मंद आचेवर बारीक. आता त्यावर मी बटर लावून छान असं त्याला झाकून ठेवणार आहे. तर इथे मी थोडंसं बटर अप्लाय केलेलं आहे तव्याला आणि त्यावर मी आता हा पिझ्झा बेस प्लेस करणार आहे आणि यावरून झाकण ठेवलेलं आहे. तर यासाठी मी आता 5 मिनटं थांबणार आहे. जास्तीत जास्त 5 मिनटं भरपूर होतात यासाठी. तर आजचा माझा पिझ्झा छानसा रेडी झालेला आहे, चीजीवाला. तर आता मी याला सर्व करणार आहे प्लेटमध्ये छान असं. तर असं छान कलरफुलही दिसतं आणि चीजसुद्धा सगळं वितळलेलं आहे. तर असं पिझ्झा रेडी झालेला आहे. आता मी याला कट करून घेणार आहे पार्ट्समध्ये. तर असं माझा रेडी टू ईट पिझ्झा झालेला आहे रेडी. तर तुम्हाला आजचं रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये, आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.